नमस्कार. मी अशोकराव जाधव, कोकण नागरी संघर्ष समिती सदस्य. आम्ही आजचा 171वा दिवस आहे. लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी ही बंद व्हावी, जी अत्यंत विषारी घातक पिपास रसायन बनवते आहे. आणि या संदर्भामध्ये सातत्याने आवाज उठवल्यामुळे आणि त्याचबरोबर येथील स्थानिक ग्रामस्थांनी सुद्धा जे लोटे पंचक्रोशी पर्यावरण समिती आहे, त्यामुळे इथे नाईलाजानं शासनाला परवाचं जे दूषित पाणी होतं त्या दूषित पाण्याच्या संदर्भामध्ये इथं एकूण 6 कंपन्यांना क्लोजर नोटीस द्यावी लागली. आता आमचं असं म्हणणं आहे की 6 कंपन्यांना जरी क्लोजर नोटीस दिली असली तरी कंपन्यांचं प्रोडक्शन प्रत्यक्षात बंद झालेलं नाही असा आमचा आरोप आहे. मात्र शासनाने ही इथल्या नागरिकांची समजूत काढली आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून आम्ही आजची बैठक घेतलेली आहे. आमची अशी मागणी आहे की या 6 कंपन्या आणि सीएटीपीची जी कमिटी आहे, ही सीएटीपीची कमिटी जरी कारखानदार चालवत असले, कंपनीवाले चालवत असले, तरी सरकारी कायद्याप्रमाणे या सीएटीपीच्या कमिटीवर किमान कोकण नागरी संघर्ष समिती आणि लोटे पंचक्रोशी पर्यावरण समितीचे किमान 5 सदस्य या कमिटीवर घेतले पाहिजे, तरच त्याचा कंट्रोल राहील. आम्ही असं म्हणतो की ह्या क्लोजर नोटीस दिलेली आहे, ही क्लोजर नोटीसमध्ये शुद्ध फसवणूक केली आहे की काय इथल्या अधिकाऱ्याने अशी शंका यावी. कारण अद्याप 6 कारखान्यांमध्ये प्रोडक्शन चालू आहे. जरी पाणी बंद असलं तरी सुद्धा आमचं असं मत आहे की पाणी आणि लाईट यांची जोपर्यंत तुम्ही पूर्णतः बंद करत नाही आणि वर्षानुवर्ष गेली 35 वर्ष इथं जे प्रदूषण झालेलं आहे, या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हे आंदोलन कायमपणे चालू राहील. आणि ही लक्ष्मी ऑर्गॅनिक आणि बाकीच्या कंपन्या प्रदूषण रद्द होण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत. एक गोष्ट सगळ्यात महत्वाची इथे आहे की या 6 कंपन्याच नव्हे तर या सीएटीपी मध्ये सुद्धा जे एकच सीएटीपीचा प्रकल्प चालू आहे, तर किमान या कंपनीचं क्षेत्र आणि लोटे परशुराम याचं एमआयडीसीचं क्षेत्र पाहता किमान 4 सीएटीपीचे प्रोजेक्ट असणं आवश्यक आहे. आणि ते चारीच्या चारी प्रोजेक्ट तोंडला देखल्या 4 प्रोजेक्ट दाखवलेले आहेत, परंतु यातला एकच चालू आहे आणि बाकीचे 3 बंद आहेत. हे 4ही प्रोजेक्ट चालू झाले पाहिजेत. आणि सीएटीपीच्या या प्रोजेक्टमधून प्रत्येक प्रोजेक्टमधून कारखान्याचं शुद्ध पाणी झाल्यानंतरच ते गेले पाहिजे. आणि हे शुद्ध पाणी आहे की नाही याची आमच्या कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने मागणी अशी आहे की याचं रोजच्या रोज टेस्टिंग झालं पाहिजे आणि रोजच्या रोज त्याचा अहवाल गेला पाहिजे. आजचा 171वा दिवस आहे. आम्ही याच्या संदर्भामध्ये याच्याकडे हरित लवादकडे आम्ही दाद मागतो आहोत, हायकोर्टामध्ये दाद मागतो आहोत आणि त्या संदर्भामध्ये दाद मागितलेली आहे. आणि त्या संदर्भामध्ये जो काही निर्णय येईल, काही लोकांनी सुद्धा परस्पर काही दाद मागितलेली आहे, परंतु आमचं असं म्हणणं आहे शासनाला आणि हरित लवादला आणि संबंध हायकोर्टाला की जोपर्यंत कोकण नागरी संघर्ष समिती आणि लोटे पंचक्रोशी पर्यावरण समितीचं म्हणणं ऐकल्याशिवाय आमचे त्याच्यावर संदर्भामध्ये निर्णय देऊ नये. आणि या संदर्भामध्ये आम्ही जशी मागणी करतो आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या 6 कंपन्यांना क्लोजर नोटीस दिलेली आहे या संदर्भामध्ये 7 तारखेपासून आजची 11 तारीख आहे, परंतु या संदर्भामध्ये उद्योग मंत्र्यांनी या संदर्भात कुठेही वाच्यता केलेली नाही. ही वाच्यता करणं गरजेचं आहे आणि त्यांनी ही कंपन्या कायमच्या बंद केल्या पाहिजेत आणि इथलं रत्नागिरी जिल्ह्यातलं जे प्रदूषण आहे ते कायमचं बंद करण्याची घोषणा करावी अशी मागणी आम्ही करत आहोत.